कामामध्ये व्यक्तिगत स्वार्थ अडवाणू नका. व्यक्तिगत माझं एखादं शेत जातं आहे, माझं एखादं छोटंसं घर जातं आहे, त्याकरता आम्ही बसलो आहे. पण त्याकरता जर का तुम्ही मध्ये येऊन काही अडचणी निर्माण करत असाल तर खपवून घेतलं जाणार नाही, असा अदायुक्त दरारा किंवा त्यांचा निर्णय हा आपल्या सर्वांना माहिती आहे. अशा विकास कामांमध्ये नितीनजी गडकरी आणि त्यांच्यामध्ये एक वेगळा स्नेह होता. विशेषतः राज्यातील रस्ते आणि महामार्ग या संदर्भात दादा नेहमी परखड भूमिका घेतली होती. मी नितीनजींना विनंती करतो त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. आज दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येईल असं स्वप्नात देखील कधी वाटलं नव्हतं. जो माणूस जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे, हा यावतचंद्र दिवा करू असा नियम आहे. पण एखाद्या व्यक्ती जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा हे जास्त महत्त्वाचं आहे. दादांचं जीवन मला जवळून पाहण्याची संधी मिळाली. ते सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले आणि त्यानंतर ऊर्जा राज्यमंत्री झाले तेव्हापासून त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये मी होतो आणि त्यांची आणि माझी अतिशय घनिष्ठ मैत्री झाली. ती मैत्री नंतर राजकारणाच्या पलीकडे होती. नियमितपणे दिल्लीला जेव्हा दादा यायचे नेहमी माझ्या घरी यायचे. आल्यानंतर पहिले खिशातला एक कागद काढायचे. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रोफेशनल होतं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी जशी होती तशी डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी पण होती, विकासाची दृष्टी पण होती आणि कठोर निर्णय घेण्याची हिंमत पण होती. लोकाभिमुखता होती आणि योग्य सत्य असेल तर सत्य म्हणण्याची ताकद पण होती. आणि त्यामुळे अनेक वेळा तेव्हा जे विषय निघायचे, पालखी मार्ग बांधत असताना अडचणी यायच्या, प्रत्येक छोटे छोट्या गावातले प्रश्न ते लिहून आणायचे आणि सगळे प्रश्न ते सोडवून द्यायचे. मला ते म्हणाले की पुण्याकरता तुम्ही काहीतरी करा. त्यांच्या आणि देवेंद्रजीच्या आग्रहाखातर पुण्याकरता 3 मजली उड्डाण पुलाची 50,000 कोटीची एक योजना तयार केली. ती मंजूर झाली आणि मी त्यांना फोन केला की महानगरपालिकेची निवडणूक झाली की तुम्ही आणि देवेंद्रजी मिळून आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम घेऊ. तो त्यांचा माझा शेवटचा फोन होता. खरं म्हणजे त्यांचा अकाली जाणं हा सगळ्यांवरच फार मोठा आघात आहे, पण महाराष्ट्रावर देखील आघात आहे. निर्णय घेणारा, विकासाची दृष्टी ठेवणारा आणि निर्णयाकरता हिमतीने त्याची किंमत चुकवण्याची हिंमत दाखवणारा नेता होता. नाही तर नुसतं गोडगोड बोलून काही प्रश्न सुटत नाहीत. एखादी गोष्ट जनतेच्या हिताची असेल तर ती झाली पाहिजे याचा आग्रह, ती मला मान्य नाही, हे होणार नाही, हे स्पष्टपणे सांगण्याची त्यांची हिंमत होती. हे मी त्यांना सभागृहातही बघितलं. आणि 2009 नंतर मग मी दिल्लीत गेल्यानंतर माझं मुंबईत येणं जवळपास कमी झालं. पण सातत्याने दादा दिल्लीमध्ये येतील त्यावेळी त्यांची भेट व्हायची आणि कागद काढून त्यांचा अजेंडा पूर्ण झाल्यावर मनसोक्त गप्पा व्हायच्या आणि त्या सगळ्या राजकारणापलीकडच्या होत्या. त्यांच्या आयुष्यातले, माझ्या आयुष्यातले अनेक असे प्रसंग आहेत, चर्चा करता येण्यासारखी नाही आहे, पण त्याची हमखास चर्चा पण व्हायची.